नमस्कार मंडळी. मी निशांत आवळे आणि निवडक उद्यमीच्या या आठवड्याच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बिझनेस करताना येणाऱ्या अडचणी अशा एका मूळ उद्देशाला धरून आपण काही पॉडकास्ट केले आणि एकातून दुसरीकडे असं जोडत जोडत एक असा टॉपिक आपण निवडला की जे असं बरंच आता डोळ्यावरती येतंय की स्टार्टअप, बिझनेस, फंडिंग आणि फायनान्स याच्या रिलेटेड काही संज्ञा ज्या आहेत, ज्या बऱ्याच वेळेला आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही. शार्क टँक इंडिया पण चालू आहे आणि आता ते बऱ्यापैकी फोफावलंय. आपल्याला शिकून घ्यायचं असतं, पण बऱ्याच वेळेला त्या संज्ञांचा त्या त्या वेळेला एकदम चटकन अर्थ लक्षात येत नाही. आणि मग समजा त्याच्याबद्दल काहीतरी आपण स्वतः काम नाही केलं तर मग तो विषय आपल्यासाठी थोडासा अगम्य राहतो. तर म्हटलं ह्याच्याबद्दल बोललेलं बरं आणि काही गोष्टी त्याच्या आजूबाजूच्या आपण लोकांना सांगूया अशा अर्थाने ते मागच्या आठवड्याचा पॉडकास्ट झाला. थोडक्यात असं की ह्या काही संज्ञा म्हणजे अजिबात रॉकेट सायन्स नाही, असं एकतर मूळ आम्हाला सांगायचं आहे लोकांना. आणि फायनान्सचा काहीतरी त्याच्यासाठी पार्श्वभूमी काहीतरी तोंड देखलं तरी शिक्षण असायला पाहिजे असं तर अजिबातच नाही. सौमित्र सर किंवा मी आमचा फायनान्सशी काही तसा संबंध आलेला नाही आमच्या उमेदवारीच्या काळात. पण काय आहे ह्याचा अर्थ आणि हे आपण करत आलेलो आहोत. भारतात एंटरप्रिनरशिप ही अनादी काळापासून आहे. आत्ता कॅपिटल आलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी नवीन वाटतात. मला सांगण्याचा अर्थ असा की एक छोटा मोठा दुकानदार, कारखानदार, सर्व्हिस प्रोव्हायडर ह्या सगळ्या गोष्टी आपापल्या परीने करत असतो. त्याला ते ते नाव आहे आजच्या वेळेच्या हिशोबाने, हे त्याला उमगत नसतं. त्यामुळे त्याचा जो काही इंग्रजीचा मराठीतला अनुवाद आणि ते ऍक्च्युली आपल्या बोली भाषेत काय त्याचा अर्थ हे लोकांना आपण समजावून सांगा असं आम्हाला वाटलं. आणि त्या हिशोबाने मागच्या आठवड्याचा एक पॉडकास्ट आपण केला. आता आज आपण अजून त्याच्यातल्या काही संज्ञा पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडक्यात निवडक उद्यमी बद्दल. निवडक उद्यमी काय आहेत तर हा एक उद्यमी मंडळीचा, निवडक उद्यमी मंडळींचा ग्रुप आहे. याचं उद्दिष्ट काय तर व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं. आणि अजूनही मराठी समाज जो खास करून व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही, ही जी काय परिस्थिती आहे तर ते बदलण्यासाठी काम करावं. आणि म्हणून मग मराठी उद्योजक मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा, म्हणून आम्ही काम करतो. आणि जे जे काय आता करतोय ते कुठल्या तरी प्रकारे ते डॉक्युमेंटेड आहे, साहित्य स्वरूपात किंवा ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात. निवडक उद्यमीला डिसेंबर महिन्यात मागच्या वर्षी 4 वर्ष पूर्ण झाली. आम्ही ज्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू एकमेकांशी भेटायचो त्याच्यातलाच एक म्हणजे दर शुक्रवारच्या आमच्या झूम मिटिंग व्हायच्या, कारण सभासद वेगवेगळ्या लोकेशनला आहेत, मुंबई, पुणे आणि अजून ठिकाणी पण. आणि त्या तिथे जी काही चर्चा व्हायची किंवा विषय घेतले जायचे. पण असं जाणवलं की पॉडकास्ट स्वरूपात जर त्याचा बदल केला तर लोकांना ठराविक वेळीच हजर राहण्याची गरज नाही आणि त्याचं स्वरूप पण थोडंसं व्यापक होईल, इतरही लोकांपर्यंत पोहोचता येईल. त्या हिशोबाने हा थोडासा बदल की आम्ही डिसेंबर पासून पॉडकास्ट करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म थ्रू आम्ही भेटत असतो, पण व्हॉट्सअप हा एक मुख्य प्लॅटफॉर्म आहे की जिथे आम्ही सतत एकमेकांच्या संपर्कात असतो. आणि तिथे होणाऱ्या चर्चेतूनच काही प्रश्न, काही अडचणी ज्या उभ्या राहतात त्याच्यावरूनच विषय ठरवले जातात. ह्या व्हॉट्सअप ग्रुपला मात्र जॉईन व्हायची एक माफक फी आहे, 3,540 रुपये वार्षिक. ह्याच्याच बरोबर आत्ता ग्रुपला 4 वर्ष झाली. इकडचे सभासदही 15, 20, 25, 30 वर्ष व्यवसाय करत आहेत. प्रत्येकाचा आपापला अनुभव आहे. तर उदयोन्मुख व्यावसायिकांना त्याच्यातून काहीतरी आपल्याला देता यावं आणि मार्गदर्शन असं नाही पण समुपदेशन म्हणता येईल. त्या हिशोबाने पण आम्ही एक असं सेगमेंट सुरू केलेलं आहे की जिथे तुम्ही सुरुवातीला येऊन आमच्याकडून मेंटरशिप घेऊ शकता. असंही एक अजून सायमल्टेनियसली सुरू आहे. तर दॅट्स अबाउट निवडक उद्यमी. तुम्हाला जर आमच्या ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर मला किंवा सौमित्र सरांना तुम्ही संपर्क साधू शकता. आजच्या विषयाची माहिती मी दिलेलीच आहे, पण तत्पूर्वी सौमित्र सर तुम्हाला काही बोलायचं असेल तर याबद्दल. आपण सगळं हे जे 3 भागामध्ये करतोय की व्यवसाय सुरू करायच्या आधी काही गोष्टी कुठल्या आपल्याला करता येतील का, नंतर व्यवसाय प्रत्यक्ष लॉन्च करताना किंवा हे, आणि नंतर तो सुरळीत चालण्याच्या 3 चरणांमध्ये आपण करणार आहे. आणि हे लांबतही जाऊ शकते, कारण शेवटी याचा उद्देश असा आहे की हे एक कायमस्वरूपी
एक रेफरन्स मटेरियल म्हणून राहावं. आणि प्रत्येक, जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात उघडून कधीही पुढे, आज नंतर 20 वर्षांनी जरी उघडून बघितलात, तरी प्रत्येकामध्ये त्याचे डिटेलमध्ये एकदम स्खलन केलेलं आहे. म्हणजे पूर्ण त्याचा काय म्हणतात त्याला, बुक्का पाडलेला आहे असं म्हणता येईल. नीट किस पाडलेला आहे त्याचा त्या विषयाचा. तर हाच पर्पज आहे. तर याच्यातच करता करता आम्हाला जाणवलं की एक मध्ये आम्ही विषय घेतला होता की व्यवसाय फेल का होतात. तर फेल होताना ज्या गोष्टी सापडल्या त्या, एक फंडिंग, प्रॉपर इम्प्रॉपर फंडिंग किंवा त्याचं नॉलेज नसणे बरोबर, हा एक भाग आहे त्यातला. आणि त्याच्यामध्ये मग फंडिंगच्या अनुषंगाने बोलताना हल्ली बऱ्याच आपण टर्म्स आहेत तो वेगळ्या, संज्ञा किंवा परिभाषा. परिभाषा म्हणजे जार्गन, आणि संज्ञा म्हणजे ऍक्च्युली ते नाव, टेक्निकल तांत्रिक शब्द त्याचा. तर यांचे अर्थ परिचलनात म्हणजे व्यवहारात काय आहेत, तर हे कळण्याकरता हे आहे. तर त्यातला पुढचा जो भाग आहे तो आज मी निशांतला परत, मागे थोडं झालं, आज परत होईल. कदाचित हो अजून 2 भाग सुद्धा होतील याच्यात. हो तर आपण थोडा पेशन्स ठेवूया, आणि पुढे याची एक लिंक तयार होईल, म्हणजे ज्याच्याप्रमाणे पाहिजे तसं माणसं ते ते बघू शकतील. आणि एक आमचं टेबल पण करायचं चाललंय, पण पहिले 20 एक व्हिडिओ झाले की मग आपण काहीतरी रेफरन्स मटेरियल तयार होईल, मग ते इंडेक्स सेशन बरोबर. वेबसाईटवर टाकू. हां, असं चाललंय. बरोबर. ओके. तर प्लीज टेक निशांत, मी हो. ते शेअर करतो स्क्रीन, म्हणजे ते तुला कळून हा, तुम्ही माझ्याकडे आहे. आपण प्री सीड स्टेज पर्यंत आलो होतो मागच्या वेळी. आणि आता प्री सीड स्टेज मध्ये सुरुवातीला येणारी जी संज्ञा आहे, पहिली म्हणजे ऐकून बऱ्याच जणांना माहित असेल, इक्विटी. इक्विटीचा सोपा म्हणजे शब्दशः अर्थ समभाग आहे. इथे कोणीतरी इन्व्हेस्टर व्यक्ती तुम्हाला तुमच्या कंपनीच्या काही प्रमाणातल्या मालकी हक्कासाठी तुम्हाला पैसे देते, ज्याच्याने तुम्ही व्यवसाय रन करू शकता. आणि त्या पैशाच्या मोबदल्यात तुम्ही त्यांना त्या त्या गुणोत्तरामध्ये मालकी हक्क देता कंपनीमध्ये. तुमची एकट्याची कंपनी राहत नाही, ती पब्लिक लिमिटेड होते. आणि तो जो काही प्रकार आहे, ती जी मालकी दिली जाते त्या समभागांना आपण इक्विटी असं म्हणतो. फारच कठीण नाहीये, समजणं सोपं आहे. हा आता तांत्रिक पद्धतीने सांगितलं गेलं म्हणून, पण हे आपण ऐकत असतो है ना. तर तो एक आहे. नेक्स्ट शब्द आहे बूटस्ट्रॅपिंग. आता बूटस्ट्रॅपिंग म्हणजे तुम्ही जेव्हा काहीतरी एक स्वतःच. मिनिट फक्त, मी इक्विटीमध्ये थोडंसं सांगू प्लीज इच्छितो प्लीज प्लीज. की जेव्हा आपली बॅलन्स शीट तयार होते ना, इंडिव्हिज्युअल प्रोपरायटर असेल किंवा पार्टनरशिप असेल, तेव्हा सुद्धा इक्विटीच म्हटलं जातं. इक्विटीमध्ये स्वतः घातलेलं कॅपिटल असो इक्विटी म्हणतात. आपण म्हणतो ना माझे पैसे किती लावले, तर त्याला आपण म्हणतो की इक्विटीज म्हणतो. आणि जेव्हा तो जे म्हणतोय ते पब्लिक लिमिटेड कंपन्यांच्या बाबतीत हा सगळा विषय येतो सगळा, की बाहेरून जेव्हा आपण पैसे घेतो, मग एकट्याच्या बस की बात नाही आहेत, मग लोक दुसरीकडे जातात ना. तर त्याच्याकरता पण आपल्या स्वतःच्या व्यवसायाकरता जाणून घ्यायचं तर मला इक्विटी पाहिजे. तुम्ही जर हे बघत असाल, शार्क टँक जर बघत असेल, तर त्यात म्हणतात, मला पहिले सांगतानाच सांगतात, शार्क आयडिया त्यांची झाली की सांगतात की शार्क मेरे को चाहिए 75 लाख रुपये ॲट 10% इक्विटी. याचा भाग असा आहे, याचा अर्थ असा आहे की 75 लाख रुपये मला पाहिजेत, आणि तुम्हाला मी जो काही व्यवसायाची मालकी असेल, म्हणजे थोडक्यात त्यातली 10% तुम्हाला त्याच्यावर मी द्यायला तयार आहे, असा अर्थ असतो. तर जो काही प्रॉफिट होईल किंवा जे काही शेअरिंग होईल त्यातून 10% त्यांना मिळतील. बरोबर ना निशांत? बरोबर बरोबर. हा, आणि याच्यामध्ये एक प्रेफरन्शियल पण असतं. हे प्रेफरन्शियल असं म्हणू शकतात त्याला. हो बऱ्याच वेळेला प्रेफरन्शियल इक्विटी पण असते. हो म्हणजे प्रत्यक्ष लोकांमध्ये जाण्याच्या आधी, आयपीओच्या आधी, हो काही लोकांना, ठराविक लोकांनाच दिलं जातं. त्याला प्रेफरन्शियल शेअर कॅपिटल म्हणतात. इक्विटी म्हणजे शेअर कॅपिटल. हो हे आपण समजून हो. घेतो. नेक्स्ट बूटस्ट्रॅपिंग. बूटस्ट्रॅपिंगचा अर्थ असा आहे की स्वतःच्याच पैशाने सुरुवातीला धंदा करणे, किंवा एंड पर्यंत जिथे तुम्ही लिटरली व्यवहार करून कोणाकडून तरी पैसे घेत नाही आहात. मग तो एंजल इन्व्हेस्टर असेल की व्हेंचर कॅपिटलिस्ट फंड असेल किंवा अजून काय असेल, तुम्ही कर्ज घेतलं असेल कुठल्या बँकांकडून किंवा एनबीएफसी कडून असेल, तुम्ही स्वतःच्या पैशाने किंवा फार फार तर मित्रमंडळी घरचे, ज्याच्यामध्ये तुम्ही इक्विटी डायल्यूट करत नाही, म्हणजे कोणाला तुम्ही समभाग मूल्य म्हणून कोणाला मालकी देत नाही, ते पैसे तुम्ही कसेही परत करणार असाल किंवा त्या विश्वासावरती असाल, मे बी तुम्ही त्याचं कर्जरूपी काहीतरी, व्याजरूपी काहीतरी देऊन ते परत कराल. पण ते फार क्लोज सर्किटमध्ये असतं. सगळ्याच्या मुळाशी तुम्ही स्वतःचे पैसे लावून ते एका स्केल पर्यंत घेऊन जाता आणि कोणाचे पैसे न घेता तुम्ही व्यवसाय उभा करता. त्याला बूटस्ट्रॅपिंग म्हणतात. नेक्स्ट त्याच्यातच आहे. हा. याच्यामध्ये बूटस्ट्रॅपिंग मध्ये आपण आमच्याकडे जेव्हा निशांनी मग उल्लेख केला की आम्ही लोकांना मेंटरिंग करतोय, तर सध्या ह्या स्टेज पर्यंत आम्ही सांगतो, मला कोणी विचारलं ना की
काय पुढचं फंडिंगसाठी मला हवं आहेत लोन. आम्हाला BYST म्हणून लोक मला विचारायचं की मला लोन हवं. तर मी त्याला विचारतो की 2 वर्ष धंदा चालवलायस का तू. हे हम्म, त्याला विचारतो मी नेहमी. 2 वर्ष, बरोबर. 3 वर्ष नाही, पण 2 वर्ष तरी धंदा चालवलाय का. 2 वर्ष धंदा स्वतःच्या पैशाने चालवला असला की माणसाला नीट अनुभव असतो काय करावं काय नाही. म्हणजे जरी अगदी लॉस जरी झाला तरी म्हणता येईल की बाबा मला काय करत आहे, मग तरी सुद्धा तो टिकून चालवतोय का, ही महत्वाची गोष्ट आहे. तर ही स्टेज सगळी आहे ती बूट स्ट्रॅपिंग वरून आलेली असते स्वतःच्या पैशाने. हम्म, तर या संदर्भात जर तुम्हाला जर मेंटरिंग हवं असेल त्या टाइम मध्ये सुद्धा पडणारे प्रश्न, हम्म, तर तुम्ही जरूर निवडक उद्यमीला आहे. ही एक्झॅक्ट स्टेज आहे हम्म. निवडक बरोबर. उद्यमीला याची. हा, आणि थोडस अवांतर माहिती असं की बूट स्ट्रॅपिंगला थोडस जास्त महत्व अशासाठी आहे की स्वतःचे पैसे लावल्यानंतर ना माणूस विजिलंट असतो. तो उधळपट्टी करत नाही, किंवा आता त्याला त्याला एक्झॅक्ट माहित असतं की मी कुठल्या स्टेजला प्रॉफिटेबल होईल. त्याची गणित असतात आणि बऱ्यापैकी क्लोजली ऍक्युरेट असतात. जेव्हा दुसऱ्यांचा पैसा येतो तेव्हा मार्केटिंगसाठी, ऑपरेशन सेटअप करण्यासाठी, आणि एकाच वेळेला तुम्ही एका लार्ज मार्केटला ऍड्रेस करता, म्हणजे समजा भारतभर तुम्ही ऍड्रेस केलाय, तर ऑब्व्हियसली ऑपरेशन्स आणि मार्केटिंगसाठी पैसे लागतात. त्याच वेळेला पाय घसरू शकतो की तुम्हाला तिथे मग ठरवता येत नाही की मी किती नंबरच्या कस्टमरला माझे सगळे खर्च वसूल होऊन मी प्रॉफिटेबल होईल. त्यामुळे तिकडे थोडीशी अँबिग्युटी पण असते, आणि फाउंडर जर तितकासा विजिलंट किंवा प्रुगल नसला तर तो पाय घसरू शकतो, आणि मग ते सगळं सगळं गणितच चुकीच्या एंडला जाऊ शकतो. बूट स्ट्रॅप जेव्हा माणूस करतो, स्वतःचे पैसे असल्यानंतर, स्किन इन द गेम थिअरी आपण म्हणतो, स्वतःच्या पोटाला चिमटा लागल्यानंतर माणूस फारच कन्झर्वेटिव्ह आणि शक्य तेवढा विजिलंटली अलर्टपणे वागतो. त्यामुळे बूट स्ट्रॅप बिझनेसला लोक फार रिस्पेक्ट करतात. झिरोदा वगैरे आज तुम्ही बघताय 14 वर्षानंतर, पण वर्षाला 1200 कोटी प्रॉफिट असणारी कंपनी. जोहो काय ऍब्सोल्युटली. जोहो. जोहो. जोहो ह्याच्या आधीच, झिरोदाच्या आधीच कुठे केरळमध्ये सुरू झालेला धंदा आज काय प्रॉडक्ट आहे ते ऍब्सोल्युट पाथ ब्रेकिंग. तर आणि असं मल्टी बुटचं. चॅनल मल्टी एअर तो जोहो हा खूपच मोठा बिझनेस आहे. म्हणून एकच शब्द वापरला, पाथ ब्रेकिंग आहे त्यांनी जे काही केलं ते. अफलातून. कधीतरी हो. बघा स्टोरी जोहोची. अफलातून प्रकार आहे तो. लोकांनी जरूर त्याचा अभ्यास करावा. ओके, नेक्स्ट ऍक्सिलरेटर. ऍक्सिलरेटर आणि मागच्या ह्याच्यामध्ये आपण एक इन्क्युबेटर शब्द वापरला. ऍक्सिलरेटर त्याचा थोडा दुसरा प्रकार आहे. त्याच्या इन्क्युबेटर रिॲक्ट करतो. इन्क्युबेटर असं असतं की जिथे इन्क्युबेटर मध्ये उभवणे, की तुम्ही जे सुरुवात करता तर तुम्हाला ते नरिश करायला मदत करतात. मग ते मे बी जागा, तुम्हाला शेअर्ड इन्फ्रास्ट्रक्चर असतं, किंवा इलेक्ट्रिसिटी काहीतरी सबसिडाईज रेटला असते. म्हणजे तुमचा खर्च कमी राहावा आणि तुम्ही उभं राहण्यासाठी तुम्हाला ते मदत करतात. रिसोर्सेस अवेलेबल करू देतात. फिजिकल असतील, रॉ मटेरियलचे असतील, माणसं असतील, वगैरे वगैरे. त्याचाच पुढचा प्रकार ऍक्सिलरेटर. इथे तुम्हाला मेंटरिंग, म्हणजे तुमची बौद्धिक स्ट्रॅटेजिक डिसिजन याच्यासाठी तुम्हाला हेल्प केली जाते. तिथे वर्कशॉप्स कंडक्ट केले जातात, तिकडे तुम्हाला मेंटरिंग केलं जातं. तिथे काही स्पर्धा भरवून तुम्हाला तुमचं स्पर्धक असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही कसं डील करावं किंवा को एक्झिस्ट करावं, आणि मग नेटवर्किंग की मुदलाचा धंदा वाढवण्यासाठी काही मदत करता येते का, असं. निवडक उद्यमी थोडंफार त्या प्रकारात मिळतो, असं एक थोडस धाडसं विधान करू शकतो. कारण मेंटरिंग आम्ही करतोच आहोत. आता ते योग्य अयोग्य हा ठरवण्याचा अधिकार लोकांना आहेच, पण आम्हाला समजलेलं आम्ही शेअर करतो. तर त्या हिशोबाने निवडक उद्यमी एक जवळचं उदाहरण देता येईल की इट्स अन ऍक्सिलरेटर. नेक्स्ट आहे स्केलेबिलिटी. शब्द ऐकून लोकांना आज माहितीच आहे, पण व्यवसाय वाढवण्यासाठी तो त्या लेवलला पोहोचला आहे का, असाही ह्याच्यात अजून एक भाग येतो. म्हणजे एकतर तुमचं क्षेत्र व्यवसाय वृद्धीच्या हिशोबाने योग्य आहे का, किंवा तसं तुम्ही निवडलं आहे का, आणि निवडल्यानंतर जी ग्राहकांची मागणी येणार आहे, जी कदाचित एका शॉर्ट टर्म मध्ये खूप जास्त सर्ज येऊ शकतो, तर तो केटर करायला, अकोमोडेट करायला तुमची तयारी आहे का, अशा हिशोबाने स्केलेबिलिटी या विषयाकडे बघितलं जातं. नेक्स्ट कॅश फ्लो आहे. कॅश फ्लोच्या बाबतीत एकच गोष्ट सांगायची, अकेल शब्दावरून समजतो, पण कॅश फ्लो म्हणजे फक्त व्यवसायाच्या आतमध्ये येणारा पैसा नाही, व्यवसायातून बाहेर जाणारा पैसा हाही त्याच्यात मोडतो. म्हणजे फक्त आता संज्ञेत दिलंय तसं की जेव्हा तुमचं उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असतं तेव्हा तो पॉझिटिव्ह कॅश फ्लो, जेव्हा सुरुवातीच्या काळात खर्च जास्त असतो उत्पन्नापेक्षा तेव्हा निगेटिव्ह कॅश फ्लो असतो. आणि कॅश फ्लो म्हणजे दोन्ही गोष्टी बघितल्या जातात. ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह कॅश फ्लो होण्याकडेच आपला कल असतो किंवा असावा, असं त्याच्यातला एक सर्वसाधारण अर्थ आहे.
कॅश फ्लो म्हणजे नेक्स्ट. एक अजून सांगतो की कॅश फ्लो आणि फंड फ्लो मध्ये फरक आहे. फंड फ्लो जो असतो तो आपल्याकडे कंपनीत खात्यात पैसे आले नाही किंवा बिल रेज केलं आणि पैसे मिळाले नाहीत कस्टमरकडनं तरी सुद्धा तो फंड आपण दिसतो आपल्या रेव्हेन्यू मध्ये दिसू शकतो. म्हणजे येताना बरोबर. एवढे ड्यू आहेत पैसे प्रॉफिट अँड लॉसला. पण कॅश फ्लो हा हम्म. डेफिनेटली आलेल्या पैशानंतरच म्हणजे कॅश बरोबर. फ्लोवरून तुम्ही तुमचं धंद्याचं खरं प्लॅनिंग करू शकता. काय लिक्विडिटी पण बरोबर. म्हणतात लिक्विडिटी रेशो लिक्विडिटी. काढताना सुद्धा कॅश फ्लोचा खूप उपयोग आणि होतो. अजून दोन तीन संज्ञा कॅश पोझिशन वगैरेच्या वेळी किंवा बर्न रेटला पण आता कॅश फ्लोचं त्याचा एक अर्थ निघतो तिकडे. नेक्स्ट जे बर्न रेट आपण म्हटलंय की तुम्ही दर महिन्याला किती खर्च करताय त्याचे जे काही गुणोत्तर आहे त्याला बर्न रेट म्हटलं जातं. महिन्याला जे तुम्ही खर्च करता तो ग्रॉस बर्न रेट म्हटला जातो. आणि नेट बर्न रेट असतो जो तुमच्या कॅश इन आणि कॅश आउट मधला जो डिफरन्स असतो त्याला नेट बर्न रेट म्हणतात. आता कॅश रिझर्व्ह वगैरे हे सगळे संज्ञा पुढे येणार आहेत. पण सध्या बर्न रेटचा अर्थ असा आहे की तुम्ही जी काही तुम्हाला फंडिंग मिळालं आहे किंवा कंपनीमध्ये पैसे आहेत त्याच्यात किती टक्के पैसे तुम्ही दर महिन्याला खर्च करताय तर तुमचा महिन्याचा बर्न रेट आहे. त्याच्यावरून तुमच्याकडे किती पैसे आहेत मग त्याच्याने तुमचा रनवे किती वर्षाचा आहे जिथे तुम्ही बिझनेस चालवू शकता वगैरे वगैरे असं ते सगळं पुढे करलं तर येतील त्या संज्ञा पुढे. रनवे जी मी म्हटलं तसं रनवेचा अर्थ आहे की तुमच्याकडे कॅश रिझर्व किती आहे आणि तुमच्या महिन्याचा जो बर्न रेट आहे किंवा खर्च आहे त्या हिशोबाने पुढचे किती महिने किती वर्ष तुम्ही तग धरू शकता. ह्या तुमच्या महिन्याच्या खर्चामध्ये अधिक वाढ होणार आहे कमी होणार आहे. वाढ होता होता तुमच्याकडे जर महसूल जमा झाला तर तुम्हाला अधिकचे तुमच्या कॅश रिझर्व्ह मधलेच पैसे खर्च करावे लागणार नाही. अशा सगळ्या गोष्टींचा अर्थ त्याच्यातून मांडता येतो. रनवे म्हणजे आजचा जो तुमचा खर्च आहे त्या हिशोबाने आजची जी तुमची शिल्लकी आहे त्या हिशोबाने तुम्ही अजून किती महिने ह्या अशाच पद्धतीने चालवू शकता रनवे. मी रनवे बद्दल अजून एक उदाहरण असं की फाउंडरचं कोर काम रनवे मॅनेज करणं हा असतं. याचं कारण असं आहे की ऑपरेशन्स रन करायला तुम्ही लोकांना हायर केलेलं असतं. पण माझ्याकडे किती शिल्लकी आहे आणि मी किती महिने चालणार आहे आणि ते जर जवळ आलं आणि समजा माझा बिझनेस ब्रेक इव्हनला आला नाही तर मग मला वेळेतच दुसरा कोणतरी अजून इन्व्हेस्टर शोधा मग आपल्या कंपनीचे समभाग द्या किंवा इक्विटी डायल्यूट करा आणि रनवे वाढवून द्या या सगळ्या गोष्टी करायला लागतात. हे आयत्या वेळी करण्यासारखं काम नाही. ह्याचा फार आगाऊच आढावा घ्यावा लागतो. त्यामुळे रनवे मेंटेन करणं हे फाउंडरचं कोर कामापैकी एक आहे असं माझं मत आहे. नेक्स्ट अल्फा टेस्ट जे म्हणतो आता हे सगळे शब्द आहेत पण आजच्या तारखेत होत आहे काय की मेजॉरिटी ऑफ स्टार्टअप बिझनेस हे काहीतरी डिजिटाईज किंवा काहीतरी टेक्नॉलॉजी इनेबल्ड असतात आणि मोर ऑफन दॅन नॉट ते कन्झ्युमर इंटरनेट बिझनेसच असतात. त्या म्हणजे स्केलेबिलिटी ही इंटरनेट थ्रूच केली जाते किंवा इंटरनेटला ऍक्सेस असलेल्या मंडळींना अप्लाय होईल असंच मेजॉरिटी ऑफ टाइम प्रॉडक्ट असतं. तर इकडे आता हे जे अल्फा टेस्ट हा शब्द वापरलाय तर तुम्ही त्याच्यासाठी जो काय प्लॅटफॉर्म तयार करता तुमचं काय सास प्रोडक्ट असेल म्हणजे सॉफ्टवेअर असेल किंवा ऍप असेल किंवा अजून काहीतरी असेल तर त्याचे जे सुरुवातीचा तुमचा आराखडा किंवा ढाचा तुम्ही जो तयार करता तो तुमच्या जवळच्या लोकांमध्ये तुम्ही ते चेक करून पाहता की आपण हे असं असं ते वर्क व्हायला पाहिजे ऍप आणि ते तसं तसं होतंय की नाही म्हणजे जे बॅकएंड इंटिग्रेशन झालेलं आहे ते होतंय की नाही हे जे तुम्ही एका जवळच्या लोकांमध्ये कंपनीतले एम्प्लॉई असेल किंवा नातेवाईकांकडून तुम्ही ते टेस्ट करून घेता आणि ते चेक करता तिकडे व्यवस्थित सगळं चाललेलं आहे की नाही त्याला अल्फा टेस्ट म्हणतात. म्हणजे एका छोट्या सॅम्पल साईजला तुम्ही ते चेक करता. बीटा टेस्ट ही थोडीशी जास्त मोठी सॅम्पल साईज येते त्याच्यामध्ये काहीतरी तुमचे सुरुवातीचे ओळखीतले पण कन्झ्युमर असतात त्यांच्याकडून तुम्ही ते फंक्शन होत आहे की नाही ते व्हॅलिडेट करून घेता की ते वापरायला सोपं आहे का ते एका प्लॅटफॉर्मवरून एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर इझिली जात आहे का तिथे लॅग आहे का तिकडे कम्पॅटेबिलिटी आहे का वगैरे गोष्टी ज्या आपण टेस्ट करतो म्हणजे मास लोकांना ते लॉन्च करायच्या आधी ते व्यवस्थित चालतंय की नाही ते बघण्याची जी काय प्रक्रिया असते त्याला बीटा टेस्ट म्हणतात. सॉफ्टवेअर टेस्टिंग इंजिनियर्स बरेच याच्यात वापरले जातात. त्यांचं आम्ही आणि सुद्धा कोडर आपापसात वगैरेंचं काम. आम्ही सुद्धा आपापसात वापरत असतो हे. म्हणजे आता बरोबर. छोटं छोटं सीआरएमचं मी नवीन टेस्टिंग केलं तर आम्ही निवडक हा हा उद्यमीमध्ये हा वापरू बरोबर. शकतो. हा पण एक हो. निवडक उद्यमीचा फायदा आहे. तुम्ही जर बरोबर. नवीन कुठली गोष्ट घेणार असाल काय करणार असाल तुम्हाला या क्लोज लूप ग्रुपमध्ये तुम्ही तुमचं टेस्टिंग करून बघू शकता. हा पण एक मोठा इंटरनल बरोबर ग्रुपचा अगदी. फायदा आहे.
विच विल गिव्ह यू अनबायस्ड ओपिनियन्स की कुठे अनबायस्ड. बदल करायचा आहे किंवा काय आणायचंय हे मिळणं खूप अवघड असतं. कारण नॉर्मली आपण दोन गोष्टींमध्ये हे होतो की एक तर दिलं की लोक थम्स टाकतात, भारी भारी भारी, त्याच्यात ते वाहून हो जातं. हो. दुसरं सांगितलं की फीडबॅक देतं, लोक टीकाच करत बसतात. हा. हो हो. तर याच्यामधलं काही आणता येईल का आपल्याला की त्याच्या हो. आपण क्रिटिसिझम शब्दच चुकीचा आहे, त्याच्यावरती काय तुम्हाला म्हणायचं आहे? आम्ही सांगत असो, व्हिडिओ आमचे जे होतात ना याच्यावरती आम्ही सांगतो की फीडबॅक देऊ नका, तुम्हाला अजून काही वाटतंय त्यात फीचर ऍड करावं असं किंवा कुठलं सफिशियंट वाटतंय ते तुम्ही सांगा असं. दॅट इज बरोबर व्हॉट इज बरोबर. बीटा टेस्टचा पर्पज तो आहे. म्हणजे तुमचं प्रॉडक्ट रिलेव्हंट होतं. इट मे नॉट बी द बेस्ट बट इट मे बी रिलेव्हंट. हो, आणि हे अनबायस्ड हा जो काही फीडबॅक आहे ना तो खरंच म्हणजे हलक्यात घेण्यासारखा विषय वाटतो, पण तसं नाही. कारण वेगवेगळे उद्योजक वेगवेगळ्या स्टार्टअपमधून येतात, त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं असतं, त्यांचे इन्साइट्स वेगळे असतात. त्यामुळे जर कन्झ्युमरशी जवळ राहणारा धंदा जर तयार करायचा असेल ना, तर सुरुवाती काय आयुष्यभर माणसाने हे फीडबॅक घेत राहावे. आणि ज्याला त्या प्रॉडक्ट मधलं काही कळत नाही ना, अशा व्यक्तीकडून घ्यावे. कारण तो एंड युजर असतो, एंड युजरला त्या प्रॉडक्टच्या फीचर्स, बेनिफिट, टेक्नॉलॉजी बद्दल ज्ञान नसतं, तो युजेबिलिटी बघत असतो. त्यामुळे त्याच्याकडून जेव्हा तुम्ही फीडबॅक घेता ना, तर तुम्ही कन्झ्युमरच्या जवळ जाता, तुम्हाला ऍक्च्युअली इन्साइट समजतं. एनिवे, फनेल तुम्ही ज्या ऑडियन्सला ऍड्रेस करताय ते तुमचे पॉसिबल प्रॉस्पेक्ट, आणि त्याच्यातून काहीतरी फिल्टर आउट होऊन काही लोक जे तुम्हाला कन्सिडर करतील आणि ऍक्च्युअल ते कन्वर्ट होईल, तो बिझनेस कन्वर्ट होईल, ते तुमच्याकडून विकत घेतील. ह्याचा एक आराखडा असतो. सौमित्र सरांनी नरसाळ्याचं फनेलचा अर्थ वरती त्याचा आकार मोठा असतो, त्याच्यात आपण काहीतरी होतलं की तो खाली थोडासा निमुळता होतो. ह्याचाच अर्थ असा की त्या मोठ्या ऑडियन्स मधून फिल्टर आउट करून जे तुमच्यापर्यंत येतात, जे ऍक्च्युअल कन्वर्ट होतात, तो जो एक मे बी रेखाचित्र असेल, तो जो काय आराखडा असतो त्याला फनेल म्हणतात. की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो फ्लो कसा जाणार त्या फनेलमध्ये. आणि ह्याचे स्टेजेस आहेत. इथे म्हटलंय तसं की माझं प्रॉडक्ट बॅग्स आता लोकांपर्यंत पोहोचवायचं, तर सुरुवातीला मला ते अवेअर करायचं की हे प्रॉडक्ट काय आहे, याची युजेबिलिटी काय आहे. मग कदाचित त्याच्या काहीतरी फीचर, बेनिफिट्स, लुक, अपिअरन्स वरून आणि किमतीवरून लोकांना त्याच्याबद्दल इंटरेस्ट येईल. मग कधीतरी त्यांना त्याची गरज असेल तेव्हा ते कन्सिडर करतील. फायनली त्याच्यात फिल्टर आउट होऊन काही लोक माझ्याकडून ते विकत घेतील. तर अशा ज्या स्टेजेस आहेत सेल्स फनेलच्या. दॅट्स अबाउट इट. सर, तुम्हाला काय बोलायचं असेल तर? कॅरी ऑन, तर कॅरी ऑन. तुम्हाला काय, हा हा, बरं, ओके. नेक्स्ट आहे कॅश पोझिशन. मगाशी रनवे बद्दल बोललो, त्याच्यात जवळपास जाणारा सब्जेक्ट आहे की तुमच्याकडे कॅश रिझर्व किती आहे. आणि ती जी रिझर्व आहे ती बऱ्याच अंशी काही महिने त्याच प्रमाणात किंवा जास्त फ्लक्च्युएट न होता अपसाईड गेली तर लोकांना आवडेल. पण खाली 6 महिने माझ्याकडे 10 लाख रुपयाची कॅश रिझर्व माझ्या कंपनीमध्ये होती. ही काही माझी हल्लेली नाही, त्यामुळे माझा बिझनेसमध्ये खूप जास्त फ्लक्च्युएशन नाहीये. मी आता अडिशनल रिस्क किंवा मी अडिशनल माल मागवतो किंवा इन्व्हेंटरी वाढवतो, आणि मग मी एखादी टेरिटरी जी मी अजून अड्रेस केलेली नाही, तर मी त्या टेरिटरीमध्ये जाऊन अड्रेस करतो. कारण तिकडून ऑर्डर आली तर माल द्यायला माझ्याकडे पैसे आहेत, किंवा मी लगेच प्रोड्यूस करू शकतो, मॅन्युफॅक्चर करू शकतो, इन्व्हेंटरी कंट्रोल करू शकतो. त्या हिशोबाने कॅश पोझिशन या प्रकाराला महत्व आहे. तुमच्याकडे किती पैसे शिल्लक आहेत रिझर्व्ह मध्ये, आणि त्या हिशोबाने किती अडिशनल उडी तुम्ही मारू शकता, किंवा कुठल्या वेगळ्या टेरिटोरी मधला बिझनेस अक्वायर करण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. नेक्स्ट सीड स्टेज आहे. ह्याच्यातले 2-3 संज्ञा घेऊया का सर आपण? व्हेंचर कॅपिटलिस्ट, आम्ही एका वेगळ्या व्हिडिओमध्ये ह्याच्याबद्दल बोललो होतो, पण शब्द आता ऐकून सगळ्यांना माहिती असेल. फक्त एंजल इन्व्हेस्टर ह्याच्या खाली आहे. एंजल इन्व्हेस्टर आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट एकत्रच सांगतो. एंजल इन्व्हेस्टर हा इंडिव्हिज्युअल माणूस असतो. म्हणजे सौमित्र सरांना माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, किंवा निवडक उद्यमातल्या कुठल्या एका सभासदाला माझ्या, तो एकुलता एक आहे. त्याची काही अशी कंपनी नाही जी डेडिकेटेड अशा बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणं हाच त्यांचा व्यवसाय, असं नाही. तर जेव्हा ह्याला संस्थात्मक स्वरूप येतं ना, की एक कोणतरी माणूस असतो जो व्हेंचर कॅपिटलिस्ट किंवा व्हेंचर कॅपिटल फंड चालवत असतो, तो वेगवेगळ्या स्टार्टअपचे बिझनेस मॉडेल इव्हॅल्युएट करत असतो, तो
लोक त्या व्हेंचर कॅपिटलमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा त्याला पैसे देतात, आणि व्हेंचर कॅपिटल चालवणारी जी व्यक्ती असते तो वेगवेगळे बिझनेस इव्हॅल्युएट करून मग ते आपल्या त्याच्या कंपनीत इन्व्हेस्ट केलेल्या लोकांपुढे मांडतो की ही मी कंपनी आयडेंटिफाय केलेली आहे, ह्याच्यात आपण इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे जो चालवणारा आहे बिझनेस त्याला व्हेंचर कॅपिटल फंडच्या त्या फंड मॅनेजर थ्रू एक संस्थात्मक गुंतवणूक मिळते. त्याला व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतात. याच्यापेक्षा अजून याची काही वेगळी संज्ञा नाही. आणि एकट्या दुसऱ्याने मी सौमित्र सरांच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केली, त्यांनी माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केली. तर एंजल हा शब्द अशासाठी आहे कारण सुरुवातीच्या काळात तुमच्यावरती कोण विश्वास ठेवत नसतं. एंजलचा शब्दाचा अर्थ आहे देवदूत. हे कोणीही आपल्यावर विश्वास ठेवत नसतं तेव्हा जी मंडळी विश्वास ठेवून आपल्याला पैसे देतात, म्हणून ती संज्ञा आहे की दोज आर लाईक एंजल्स अँड इन्व्हेस्टर्स, म्हणून एंजल इन्व्हेस्टर. व्हॅल्युएशन कंपनीच्या प्रत्येक इन्व्हेस्टमेंट पैकी, म्हणजे आता त्याच्यात प्री मनी पोस्ट मनी म्हणजे असं पण आहे की तुम्ही अजून पब्लिक नाही गेलेली आहे, पण मगाशी सौमित्र सर म्हणाले की तुम्ही काहीतरी सिरीज ए बी सीड फंडिंग वगैरे राऊंड रेज केले, तर त्या प्रत्येक वेळी तुमच्या कंपनीचं एक बाजार मूल्य ठरवलं जातं. ते बाजार मूल्य कसं ठरवलं जातं तर ह्याच्यात प्रेडिक्शन फॅक्टर किंवा प्रोजेक्टेड पण बरंच असतं की एकतर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्राला जनरल मागणी काय आहे, त्याचं मार्केट साईज काय, आपण जे टॅम म्हणतो टोटल अड्रेसेबल मार्केट किती मोठा आहे, फाउंडरच्या एकंदर त्याच्या रुतब्यावरून त्याच्या अंडरस्टँडिंग वरून पण बरंच व्हॅल्युएशन मध्ये फरक पडतो. टिपिकली जे मी सांगतो की क्रेड आज $6 बिलियन कंपनी व्हॅल्यूड आहे, आणि ते क्रेड ज्या प्रमाणात धंदा करते त्यांची जी प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट मधून प्रत्येक कस्टमर कडून जवळपास 23,000 रुपयाचा रेव्हेन्यू येईल ना, तेव्हा $6 बिलियन कंपनीचं व्हॅल्युएशन जस्टिफाय होईल. पण ते आज त्याचं व्हॅल्युएशन तेवढं केलं जातं ज्याच्यात बाकीच्या गोष्टींपेक्षा कुणालच्या ऍज अ फाउंडर म्हणून बऱ्याच जगभरच्या इन्व्हेस्टरनी बेट खेळलेलं आहे. तर व्हॅल्युएशन हे फार प्रोजेक्टेड असतं, ते कमी जास्तही असू शकतं. मग तो अनुपम मित्र मित्तर, आहे, तो म्हणतो मी तुला डेट इतकी देईन आणि इक्विटी इतकी देईन. बरोबर. 1-1.5 कोटी मागितलं तर 75 लाख रुपये मी तुला इक्विटीमध्ये देईन ऍट 10% शेअर, आणि हम्म. 75 लाख रुपये डेटमध्ये. डेट म्हणजे कर्ज. बरोबर. सरळ सरळ सरळ. हम्म. काही त्याच्या बलीकडे एवढा काही विचार करण्यासाठी काहीच नाहीये. नाही. आणि ते कर्ज अशासाठी की मग त्या नो, दिस रकमेच्या इज इम्पॉर्टंट. कर्जाचं कस्टमर सिरीज एवर ऍक्विजिशन नंतर कॉस्ट घेऊ, आपण पण सीए ते कॅक मात्र नंतर घेऊ. येईल. कॅक महत्वाचा प्रकार आहे, लोकांनी समजून घ्या, आणि ह्याच्यावरून सगळं बिझनेस मॉडेल भेटतं तुम्हाला तुमच्या डोक्यात. कॅकचा अर्थ आहे कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट. एक कस्टमर ला तुमच्या प्रोडक्टची माहिती करून तो विकत घेईस तोवर तुम्हाला जो काय खर्च येतो, जो ऑपरेशन रन करण्याचा असू शकतो, जो मार्केटिंगचा असू शकतो, अजूनही बरेच प्रकार असतात, तर तो जो खर्च आहे त्याचं जितक्या क्लोज तुम्हाला गणित मांडता येईल, कस्टमर अक्वायर करण्यासाठी मी किती खर्च केला त्याला कस्टमर अक्विजिशन कॉस्ट असं म्हणतात. आता इथे त्यांनी म्हटलं बघा, ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट, मार्केटिंग कॉस्ट आणि कस्टमर सर्व्हिस एक्सपेन्सेस हे सगळं आलं. पण ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी समजतात. ह्याच्यातून दोन महत्वाचे बिझनेस मॉडेल डिफाईन होतात. बऱ्याच जणांना आपल्याला असा प्रश्न पडतो की ही जी स्टार्टअपनं जे हल्ली फंडिंग होत आहे, एका अनाडी माणसाला तर 200% हा प्रश्न पडतो की हे अजून काही 1 रुपया कमवत नाहीत. म्हणजे आपल्याला जो धंदा लहानपणी शिकवला असं की A to Z ऑपरेशन केल्यानंतर 2 रुपयाची वस्तू 3 रुपयाला विकला, आपल्याला 1 रुपया नफा झाला. हा नफा दिसत नसताना ही मंडळींना पैसे कसे काय मिळतात, लोक बेट कशी काय खेळतात. तर त्याचे प्रकार आहेत. एकतर सुरुवातीच्या काळात तुम्ही आता व्यवसाय सुरू केला, अजून तुम्ही प्रॉडक्ट बनवलेलं नाही किंवा बनवलंय, तुम्ही मार्केटमध्ये गेलेलाच नाही, ते विकलं गेलेलं नाही, त्याचे पैसे आलेले नाही, अशा वेळेला जेव्हा तुम्ही सुरुवातीला स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करत असता, म्हणजे तुम्ही कर्जातच असता, तेव्हा तुम्हाला कुठल्या पद्धतीने मार्केटला अप्रोच करायचं आहे की तुम्ही एक प्रॉडक्ट विकलं तरी सगळा खर्च बाद करून मार्केटिंग मला काहीतरी 50 पैसे वाचलेच पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला मार्केटला अप्रोच करायचं आहे, की सुरुवातीला तुम्ही लोकांकडून घेतलेत पैसे किंवा स्वतःचे वापरताय, पण तुम्ही कस्टमर अक्वायर करताय. सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की आता माझी जी मार्केटिंग कॉस्ट आहे ती सगळी लागलेलीच आहे, पण तुम्हाला असं कळतंय की एक 5,000 कस्टमर माझ्याकडे आले ना, जेव्हा केव्हा येतील,
तर त्यावेळेला माझी आत्ता सुरुवातीपासून जे लागलेले पैसे आहेत तो खर्च आणि उत्पन्न समप्रमाणात येईल, ज्याला आपण ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो. आणि 5,000 जो कस्टमर माझ्याकडून विकत घेईल, तर त्या ट्रान्झॅक्शन मधून मला जे पैसे मिळतील ते माझे ऍक्च्युअल प्रॉफिट असते. आता हे दोन प्रकारे मार्केट बिझनेस ऍड्रेस करण्याचे प्रकार आहेत. मगाशी जे म्हटलं जसं जे फंडिंग वगैरे घेतलं जातं ते हेच असतं की सुरुवातीला ते कस्टमर अक्वायर करण्याकडे म्हणजे डिस्ट्रीब्युशन बिल्ड करण्याकडे कल असतो त्यांचा. आणि मग त्यांना माहित असतं की अमुक एका कस्टमरला मी ब्रेक इव्हन होईल आणि माझा धंदा तिथून नंतर प्रॉफिटेबल होईल. किंवा जो मगाशी म्हटलं असं तुम्ही एक कस्टमर आला तरी मला 4 आणे मिळणार आहेत. मग मला किती वर्ष का लागेना माझा बिझनेस बिल्ड करायला किंवा कस्टमर जमा करायला, डिस्ट्रीब्युशन बिल्ड करायला, अशा पद्धतीने तो व्यवसाय बघितला जातो. तर माझं एक बायसनेस पण मी इकडे मान्य करतो की लोक इन्व्हेस्टर कडून पैसे घेतात, मग आमचं मार्केट कॅप इतकं झालं तितकं झालं, त्याच्यात थोडासा डांबीसपणा होताच. पण मी एकदम बायस होतो की ह्यांचा बिझनेस प्रॉफिटेबल नाही आणि हे लोक कसं काय ना कोण पैसे देतं. आणि मग हे लोक असं म्हणतात की लोकांचे पैसे घेऊन मार्केट कॅप इकडे इतकं झालं तितकं झालं, त्या सांगण्यात काय अर्थ आहे. पण ते तसं नसतं. तुम्हाला सुरुवातीच्या काळात कायमच खर्च जास्त असतो. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला डे वन पासून प्रॉफिटेबल व्हायचं आहे आणि स्केल बिल्ड व्हायला वर्ष लागली तरी चालणार आहे, किंवा तुम्हाला कमी वेळेत तुम्हाला स्केल बिल्ड करायचं आहे आणि नंतर तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता. आणि तुम्ही आहे ते मगाशी झिरोदाचं उदाहरण दिलं. झिरोदाने बुटस्ट्रॅप बिझनेस केले, पण आज जे तिथे आहेत तो 14 वर्ष लागली. तेच मे बी क्रेड 5-7 वर्षात पोहोचेल, कारण ऑलरेडी 4 वर्ष झाली. 30-35 लाख कस्टमर त्यांच्याकडे आहेत. मे बी 50 लाखाला ते ब्रेक इव्हन होतील आणि नंतर ते प्रॉफिटेबल होतील. तर कमी वेळेत तुम्हाला फक्त ह्याच्यात पाय घसरण्याची शक्यता पण असते. पण हे दोन प्रकार आहेत आणि कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट एकदम इम्पॉर्टंट आहे. माझ्या एक उदाहरण देऊन सांगतो सर, की मी जेव्हा मार्केटिंग करतो आहे एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या युट्यूब चॅनल थ्रू, त्यांच्या कुठल्याही व्हिडिओला, फॉर एक्झाम्पल ही हायपोथेटिकल नंबर सांगतोय मी, की 1 लाख व्ह्यूज असतात आणि मला एका एपिसोडच्या मार्केटिंगचा खर्च मला समजा 5,000 रुपये आहे. तर त्याचा अर्थ असा असतो की त्या 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायला मी 5,000 रुपये मोजले. म्हणजे जर मी 5,000 भागिले 1 लाख केलं तर एका कस्टमर पर्यंत पोहोचायला मी 20 पैसे मोजले. आता त्याच्यातले जे अक्वायर झाले, त्यांनी विकत घेतलं, तर तितके कस्टमर भागिले 5,000, मग ती माझी कस्टमर ऍक्विजिशन कॉस्ट झाली. तो कस्टमर अक्वायर झाला. आता अक्वायर झालेल्या नंतर निघून पण जातो, तो एक वेगळाच मुद्दा आहे. तर असं हे गणित मांडलं जातं की आता तो कस्टमर अक्वायर झाला, मग तो खर्च मी मांडू शकतो आणि तरी सुद्धा मी प्रॉफिटेबल आहे का डे वन पासून, असं मोजता येतं. किंवा दुसरी पद्धत जी मी सांगितली तशी. नाही, हे खास करून आपण छोट्या व्यावसायिकांनी खूप जास्त मोजायला पाहिजे. आपण म्हणतो बरोबर. की असं मोजता येतं का? याच्यामध्ये एक कॉस्ट आहे ना, हे कस्टमर ऍक्विजिशनच्या आधी एक लीड ऍक्विजिशन कॉस्ट आहे. तर ही लीड ऍक्विजिशन कॉस्ट आपण पे करत असतो, पण मला लक्षात येतं की मेंटरिंग करताना ना बरेच वेळेला बहुतेक लोक ही कॉस्ट धरतच नाहीत. हम्म. ही कॉस्ट कशी धरते ते मी तुम्हाला सांगतो. छोट्या छोट्या गोष्टी, मी छोट्या व्यवसायाचं बोलतोय, मोठ्या व्यवसायाचं नाही बोलतोय. तुमच्या माझ्या निशान माझ्या या व्यवसायाचं बोलतोय. समजा मी जर माझी कॉस्ट जर काढली तर ही मार्केटिंगच्या अंडर माझी कॉस्ट जात असते. एक मार्केटिंग कॉस्ट आहे आणि त्यातनं माझे किती कस्टमर झाले, ही सरळ सरळ मार्केटिंगची कॉस्ट तुम्ही मिळालेले कस्टमर डिवाइड करून टाका, तुम्हाला बरोबर. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट मिळेल. समजा या वर्षभरात मी असं धरलेलं आहे की नेटवर्किंग केलं मी, समजा तर नेटवर्क क्लबचे मी काय 35,000 रुपये दिले वर्षाला एकदा. तर त्या क्लबला जाता येताना माझा खर्च आहे, हे लक्षात हो. ठेवायला पाहिजे. हो. तर जायला मला 200 रुपये लागतात, याला 200 रुपये लागतात, 400 रुपये पर मीटिंग खर्च झाला. अशा हम्म. जर मी 25 मीटिंग केल्या तर बरोबर. 25-100 म्हणजे 10,000 रुपये माझे फक्त जाण्यावरती खर्च आले, हा पण धरायला पाहिजे. हो. त्याच्या जोडीने अजून एक कॉस्ट तुम्ही धरायला पाहिजे, ती म्हणजे जाणारा वेळ. वेळाची पण कॉस्ट आपल्याला मांडता यायला पाहिजे. आणि ती पण जर तुम्ही टाकलीत तर तुमचा खरा कॅश फ्लो तयार होतो. मग आपण बरोबर. कॅश फ्लो बोललो ना, तर हो. ते कॅश फ्लो मध्ये प्रॉडक्टच्या नुसार तुम्ही कॅश फ्लो टाकू शकता. की हम्म. बॅग मी विकतोय, बॅकपॅक, तर त्याचे किती कॅश फ्लो आलाय मला. मी बरोबर. केबिन बॅगेज विकतो, त्याचा किती आला. हो. असं आपलं करता येतं. तर माझी अगदी कळकळीची विनंती की आता हा जर इयर एंड आहे ना, तर तुम्ही पुढच्या वर्षी असं मी माझ्या ह्याच्यात रोज लिहितो हल्ली. मी 1 महिना झाला प्रॅक्टिस सुरू केली आहे की रोज किती माझी कॉस्ट खर्च होती, माझा रोज हम्म. किती खर्च होतो, हा हम्म. मी ट्रॅक केलाय. हम्म. आणि मध्ये एकदा तुम्हाला वर्कशॉपचं बोललो होतो ना, एकदा मी अटेंड केलं होतं ते, तर त्यांनी सांगितलं होतं की डेली जर एवढं मोठं बिर्ला एम्पायर, ते घनचंदाजी बिर्ला प्रत्येक
युनिटचा रोज जर बघत असेल की आज प्रॉफिट काय झालंय आणि किती फ्लाय ॲश किती काढल्यानंतर किती प्रॉफिट व्हायला पाहिजे होता, हम्म. समजा 1,000 टन काढल्यानंतर व्हायला पाहिजे होता, तर 1,000 टन नाही गेलेलं, तर जोपर्यंत 1,000 टन होत नाही तोपर्यंत आज तुम्ही काम करायचं, बरोबर. असं त्यांचं ठरलेलं होतं. ते असं शिस्त लावल्याने हे बरोबर. काय शतकानुशतक हे लोक, आपण आपण येस. उदाहरण त्यांचं येस. अंबानी घेत येस. नाही. आपण येस. टाटा आणि बिर्ला उदाहरण घेतो. आपण बरोबर. अंबानी उदाहरण घेत नाही. तू काय बरोबर. टाटा बिर्ला लागून गेला का म्हणतो, म्हणजे टाटा हम्म. बिर्ला हे एज ओल्ड बिझनेस आहेत आपल्याकडचे. हो. आणि तर वी शुड खरं. रिअली फॉलो देम. येस. आणि मी तुम्ही ते पण सांगितलं बाकी पण म्हणत नाही मी कुठले. तर ऍब्सोल्युटली ते म्हणजे ओव्हर द इयर्स कसं त्यांनी बिल्ड झालंय. तर येस, टाटाचं इतके परत उदाहरण घेतो. मल्टिपल बिझनेस आणि दॅट बीन प्रॉफिटेबल फॉर इयर्स. एक बिझनेस प्रॉफिटेबल करताना आज स्टार्टअप ना घाम निघतोय. आणि आणि परवा ती एक. इतकं भारी आहे ते, की त्यांनी रिसोर्स लावले आणि स्टील काढलं टाटाने. हम्म. हा, हो. हो. रिसोर्स लावला पहिला आणि हो. स्टील काढलं. हो. नंतर मग जो काढला तोच रिसोर्स तयार. बरोबर. तो बरोबर. काय म्हणजे म्हणजे व्हॅल्युएडिशन म्हणजे काय असू शकतं अजून. कहाणी आणि त्याची जमशेदजींची कहाणी आहे तेव्हा बोटीने प्रवास करताना विवेकानंद आणि अजून थॉमस कार्लाइल हा तत्वज्ञ बरोबर होता. त्याने म्हटलं होतं की जर देश प्रगती पथावर जायचा असेल तर सोन्याची नाही पोलादाची गरज आहे. जमशेदजींनी ते मनावरती घेतलं आणि ते टाटा स्टील म्हणजे पोलाद शोधायला लागले. आणि त्याची उदाहरण आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर राणीने मान्य केलं होतं की रेल्वे रूळ जे टाटांनी पुरवले म्हणून आम्ही दुसरं महायुद्ध लढू शकलो किंवा जिंकू शकलो. टाटा स्टीलची कहाणी आहे, नाही, प्रसूतीची ती थोडं कहाणी आहे. थोडंसं आपण इथे भरकटतोय. हा, हो. परंतु सांगायचं काय की टाटा आणि बिर्ला फॉलो, त्याला बिर्ला जर फॉलो केला तर बिर्लाची पण खूप मोठ्या मोठ्या कहाण्या आहेत बरं का, आपल्याला माहिती नसतात. फक्त जितकं टाटा बोललो तितकं बिर्ला बोललं जात नाही. हा, बिर्लाचं त्यांचं ते एक सिंगल जर बघितलं ना आपण, पडदा हा. सिस्टम, पण- रोज प्रत्येक प्लांट बघायचे की मला हा धंदा कितीला पडतोय, प्रॉफिटमध्ये आहे की नाही. सो इट्स अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. त्याच्याकरता प्रत्येकाने आपण हे ना जरूर करू शकतो हो. की आज माझा किती प्रॉफिट झालाय हे आपण बघायलाच पाहिजे. कारण धंदा प्रॉफिटमुळे अस्तित्वात येतो. आता ते 3 वर्षाचा खर्च घेऊन बसतात धंदा सुरू करताना. पण ह्याच्यातला एक थ्रेड असा आहे ना की तुमच्या बिझनेसमध्ये महसूल येतोय का, कॅश फ्लो आहे का पॉझिटिव्ह, तर तुम्ही थांबा, मग तुम्ही त्याला वेळ द्या. ते जर येत नसेल तर तुमचा धंदा चुकतोय किंवा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस चुकतोय, काहीतरी चुकतंय पैसेच नक्की. निघत नाहीत. हा, पैसेच येत नाहीत तर मग तुम्ही एका ब्लँकेट अप्रोचने आपल्याला कोणीतरी तज्ज्ञाने सोपाल तज्ज्ञाने पाय रोवून उभं राहायला लागतं. तसं नाही, त्याला डोळसपणे बघायचं असतं. तर हा एक ना एकदम चुकीचा त्याच्यातला अर्थ काढला जातो. इंद्रनील चित्रेने हे उदाहरण दिलं होतं, आपण त्याचं ऐकलं की तुमचा धंदा चुकतोय. तुम्ही 3 वर्ष तर काय 10 वर्ष तगून राहायला पाहिजे, पण त्याच्यातून पैसे निघतायत का हे बघणं गरजेचं आहे. आम्ही ब्लँकेट अप्रोचने लोकांनी जाऊ नये असं म्हणून मी तुम्हाला एक स्टॉप उदाहरण लॉस हा देणं अप्रोच गरजेचं आहे. आपण सगळीकडे लावायला पाहिजे. स्टॉप लॉस अप्रोच. हम्म. आता बरोबर. पुढचं मला वाटतं नंतर घेऊया आपण, असं वाटतंय मला. चालेल. चालेल ना. मी शेअरिंग ओके. स्टॉप करतो. ओके. आणि अजून एक जायच्या आधी एक गोष्ट सांगतो फक्त, की पुढच्या शनिवारी म्हणजे 6 तारखेला, 6 एप्रिल नवीन वर्ष, आणि ठरल्याप्रमाणे दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आम्ही निवडक उद्यमीची इन पर्सन भेट घेत असतो. तर यावेळी आम्ही थोडंसं असं ठरवलंय की आपण बजेट खरोखर करतोय का आपल्या बिझनेसचं. आणि मी केलेलं आहे यावर्षी, खूप स्ट्रिक्टली केलेलं आहे. गेल्या 3 महिन्यापासून मी खूप चांगले प्रयत्न केलेत आणि त्यातनं काही सॉलिड निर्णय घेतलेत. खूप आकर्षक असेल अशातला भाग नाहीये, हे आकर्षक नसणारच आहे. हा, तर तरी सुद्धा बजेट आहे का आणि त्या बजेटमध्ये आपण करणार आहे का धंदा. तर असं आम्ही थोडंसं चर्चा करायचा विषय ठरवलेला आहे. तर तुम्हाला वेळ झाली तर पुण्यात असाल किंवा येणार असाल तर जरूर या. संध्याकाळी 7:30 डॉक्टर डॉक्टर तेलंग यांचं ऑफिस आहे, फार्मा फोकस, आमचं पेरुगेट पोलीस चौकीपाशी सदाशिव पेठेत ऑफिस आहे त्यांचं. लज्जत हॉटेल समोर कोकाटे सदन पहिल्या फ्लोअरला. तर तुम्हाला यायची इच्छा असेल तर निशांत किंवा मला किंवा या व्हिडिओला रिस्पॉन्ड करा. तरी सुद्धा आमच्याकडे ही बातमी पोहोचेल. तर यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू. संध्याकाळी 6:30ला मीटिंग असेल. 6:30 ते 7:30-8 पर्यंत आम्ही भेटतो. धन्यवाद.